सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेज श्रीगोंदा येथे आज दिनांक 23 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाची जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे व तहसीलदार सचिन डोंगरे उपस्थित होते। तसेच सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे, संस्थेचे निरीक्षक सुरेश गोलांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले की तरुणांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। मतदानाबाबत जनजागृती व्हावी, लोकशाहीचे विविध पैलू समजावेत, यासाठीच राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो। मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून आपला लोकशाहीतील कर्तव्य पार पाडण्याचा दिवस आहे, असेही त्यांनी नमूद केले। तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की देशात पहिली निवडणूक 1952 साली झाली। जशी प्रजा तसाच लोकप्रतिनिधी या तत्वावर लोकशाहीची स्थापना झाली आहे। लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय। मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून प्रत्येक मत अत्यंत महत्त्वाचे आहे। भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। मतदानाचा अधिकार बजावून कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले। यानंतर उपस्थितांकडून सामूहिक मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली। वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित गायकवाड सर यांनी केले। सूत्रसंचालन अनारसे सर यांनी तर आभार प्रदर्शन विलास शिंदे सर यांनी केले। या कार्यक्रमास पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज श्रीगोंदा इथं राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला। मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि मतदारांचा सन्मान करण्यासाठी मतदार दिवस साजरा केला जातो। आज सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये जे 9 मतदार आहेत, 18 वर्षाचे विद्यार्थी, यामध्ये मतदाराची जागृती निर्माण व्हावी आणि त्यांना लोकशाहीचं माहिती व्हावी, यासाठी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि सर्वांना मी असे आवाहन करतो की आपले जर नाव मतदार यादीमध्ये नसेल तर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावे आणि लोकशाही बळकट करावी। भारत निवडणूक आयोगाकडून जे दिव्यांग वृद्ध मतदार आहेत त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये घरोघरी जाऊन मतदान करून घेतलेलं होतं। विधानसभेच्या वेळेस पण घेतलेलं होतं, परंतु ह्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये अशी कोणतीही सोय करण्यात आलेली नव्हती। ज्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे जे नवयुवक आहेत, अशा सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी घर बसल्या ऑनलाईन 6 नंबरचा फॉर्म भरून देऊन आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं। आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त आपला वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरावा जोडला आणि 6 नंबरचा फॉर्म भरून दिला तर आपलं नाव मतदार यादीमध्ये येऊ शकेल। आज माझ्या कॉलेजमध्ये सोनिया गांधी पॉलिटेक्निक या ठिकाणी आमच्या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय अमोल नागवडे सर यांनी मतदार दिनानिमित्त आमच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम आयोजित केला। त्यानिमित्ताने श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय डोंगरे साहेब, त्याचप्रमाणे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मतदानाचे महत्त्व पटवून दिले। त्याचप्रमाणे मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी असते, त्याचे महत्त्व पटवून दिले। त्याचप्रमाणे आमच्या कॉलेजच्या सरांनी, अमोल नागवडे सरांनी कॉलेज कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे निरीक्षक सन्माननीय गोलांडे सर हे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। मध्ये श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार साहेब व PI साहेब हे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले। त्यांनी आम्हाला मतदान कसं करायचं व त्याचे महत्त्व पटवून दिले व मतदान हे दान नसून तर ते आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी पटवून दिले। मी प्राचार्य सरांचे व PI साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी हे आले, त्याबद्दल मी त्यांचे वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी व तरुणांनी नाव नोंदणी करावे आणि मतदान करावे। लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे, श्रीगोंदा।